तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुंडांना पोलिसांनी आता त्यांच्याच भाषेत उत्तर दिलेलं आहे। पुंडलिक नगर परिसरातल्या हनुमान नगर चौकात ज्या ठिकाणी गोळीबार करून दहशत माजवली होती त्याच रस्त्यावरून पोलिसांनी मुख्य आरोपी पवन दिवेकरसह त्याच्या 8 साथीदारांची भर रस्त्यातून धिंड काढली आहे। काही दिवसांपूर्वी या कुख्यात टोळीनं भर चौकात गोळीबार करत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं। मात्र पोलिसांनी या टोळीचा माज उतरवण्यासाठी कडक पावलं उचलली आहेत। तर या टोळीची पोलिसांनी धिंड काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पवन दिवेकर टोळीची पोलिसांनी चांगलीच धिंड काढली आहे। या आरोपींनी दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांचीच धिंड काढत पोलिसांनी त्यांचा माज अक्षरशः उतरवलेला आहे। काही दिवसांपूर्वी याच कुख्यात टोळीनं भर चौकात गोळीबार केला होता। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल यांच्याकडनं। अमोल, आपण पाहतोय की एकीकडे पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या या कुख्यात टोळीची अक्षरशः धिंड काढलेली आहे। काय नेमके आरोप होते यांच्यावर? नक्कीच छत्रपती संभाजीनगर शहरात मागील काही दिवसांपासून अशा गावगुंडांना उत्साह माजला होता। 2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमान चौकात यांनी गोळीबार केला होता। पीडी गँग नावाने ही टोळी कुख्यात असून त्यांनी हनुमान चौकात केलेला गोळीबार हा अत्यंत क्रूर घटनेचा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याच्या नंतर काल संध्याकाळी त्यांनी जिथे गोळीबार केला त्याच ठिकाणाहून त्यांची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणाहून हातात हातकड्या घालून त्यांची धिंड काढण्यात आली। निश्चितच अमोल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय पवन दिवेकर टोळीची पोलिसांनी धिंड काढली आहे।